कृष्ण महाराज की जय। लीलांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे। पुलकित भावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर। हा आश्रम अंजनगाव सुरजी जवळ असणार टाकरखेडा मोरे या गावामध्ये आहे। आपण या ठिकाणी शिदोरी सत्संग बघत आहोत। शिदोरी सत्संग करण्याचा प्रयत्न करत आहोत। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले तत्वज्ञानाची शिदोरी हे आपण श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या हृदयामध्ये ती साठवून ठेवणार आहोत। या शिदोरीनं आपल्याला मोक्षाचा रस्ता समजतो। ती शिदोरी सर्वात महत्त्वाची आहे। धन दौलत पैसा अन्नमय शिदोरी ही नाशवान पावते मित्रांनो। अशी एकमेव शिदोरी आहे जी ब्रह्मविद्या झाल्यानंतर आपण तिला प्राप्त करून घेऊ शकतो। ती कैवल्याची आनंदाची। आणि ती कशी प्राप्त होते? साधू संतांच्या संगतीमध्ये, सेवादास्यामध्ये आपण जर तत्पर राहिलो तर आपल्याला ती कैवल्य रूपी शिदोरी प्राप्त होते। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दर्शनाचा फायदा सांगितला। निश्चित तुम्हाला एखाद्या साधूचं दर्शनही झालं तर तुमचं अनिष्ट चुकतं। म्हणून जो कोणी साधू आहे, संत आहे, भिक्षुक आहे, तो दुर्लभ आहे मित्रांनो। दुरूनही जर तुम्ही त्याचं दर्शन घेतलं तर तुमचं अनिष्ट टळतं। तुम्हाला जे ओक्त घडणार आहे, अनिष्ट घडणार आहे, ते घडत नाही। आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अशीच एक कथा सांगितलेली आहे, लीळा सांगितलेली आहे। हे मी तुम्हाला सांगणार आहे की एवढं मोठं अनिष्ट घडणार होतं ते बस नागदेव आचार्यांच्या दर्शनाने घडलं नाही। ती कथा आपण बघूया। भट्ट पद्मनाभी दर्शन भट्ट दर्शन प्रशंसा। नागदेव आचार्यांना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारतात, तुम्हाला काही व्यापार आहे? आणि म्हणून का असं विचारतात? नागदेव आचार्याला आठवलं, हो आहे। आणि म्हणून देवाने मुद्दामून पाठवलं तिकडे की त्याच्या समोर गेल्यावर तरी दंडवत करत। काही लोक समोर गेल्यावर पण दंडवत नाही करणार। त्यांचा प्रश्न त्यांच्याजवळ आहे, कारण दंडवत करायला काही पैसा नाही लागत।
एखादा सेठ, सावकार, आमदार, खासदार आपल्याला ओळखत नाही, तो गाडीतून जात असतो, तरी हे लांबून हात जोडता, गाडीच्या जवळ जाता, त्याची गाडी पण उभा राहत नाही. त्याच्या संरक्षणासाठी ते काळ्या कपड्यावाले लोक असतात, याला महात महात करतो रे, ती येऊ देत नाही जवळ, तरी हे तिथंच घुसत. आणि त्याच्या दर्शनाने काय होणार आहे? काहीच नाही. राजकीय क्षेत्र उपाधीला जीव शकतो, संतांच्या दर्शनाने अनिष्ट नासत, लाभ होतो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या दर्शनाचं महत्व सांगत आहे. नुसतं दर्शनही झालं तर किती गोमट आहे. काय म्हणतात देव? वानऱ्या, अरे तुला काही म्हणी आहे का? कुठे जायचं का? तुला व्यापार आहे? देवगावला जाण्याचं काही प्रयोजन आहे का तुझं? नागदेव आचार्यांना विचारत आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. व्यापार जर असेल ना तर जा बरं देगावला. आणि भट इतर सगळ्यांची स्थिती भंगली. स्थिती म्हणजे सुखानंद स्वामी आपल्या भक्तांना देत असतात. स्वामींच्या सन्निधानामध्ये तो सुखानंद स्थितीचा संचार होत होता. आनंदात राहायचं. तसं आता तुम्हालाही जर समजा परमेश्वराची आवडी लागली की आपला 1 घंटा कुठे निघून जातो हे पण कळत नाही, तसं स्वामीच्या दर्शनाने युगे निघून जातात. स्वामीच्या दर्शनाला कोणी राजा आला, योग निघून गेला. महाराज मी जातो, माझा पाईक परिवार बाहेर उभा आहे. देव म्हणतात आहो ती युगची गेले. तुम्ही आमच्या दर्शनाला आले ना, आम्हाला बघत बसले ना, तर तुम्ही आम्हालाच बघत बसले, आमचं चिंतन करत बसले. युगाची कालमर्यादा किती मोठी आहे मित्रांनो. आपल्याला रात्र लवकर जात नाही, दिवस लवकर जात नाही. ती युगची गेले. पाहिलं का? स्वामींच्या दर्शनाने, स्वामींच्या संगतीने अर्जुन देव आणि उद्धव देव उभया 7 अहोरात्र ते भेटले. आणि भेटल्यानंतर श्रीकृष्ण भगवंताच्या कथा एकमेकांमध्ये सांगायला लागले, उभ्याने सांगायला लागले. 7 दिवस आणि 7 रात्र निघून गेले. कुठं गेले, कसे गेले, काही कळालं नाही. तसं मित्रांनो, एकदा का आपल्याला स्वामींची आवडी संचार झाला तर आपल्याला सुद्धा आपलं आयुष्य स्वामींच्या श्रीचरणी अर्पण जर केलं तर त्या ठिकाणी सहज आपण परमेश्वराला शरण गेलो की परमेश्वर सहज आपल्या या चक्रातून सहज काढतो. पण आपण धीर धरत नाही, धीरवीर होत नाही. एका जागेवर आपल्याला 1 घंटा सुद्धा मांडी घालून बसावं वाटत नाही. तिथे आपल्याला कोणी ना कोणी काही ना काहीतरी करत असतं आणि आपण मग लगेच म्हणतो आलोच, आवरलंच बाबाचं. आता नाही आवरलं तरी मी माग बसतो, मागूनच निघून येतो. खरंय खोट आहे? कारण मग नाही आवरलं लवकर तर मग आपले चालले. माणसाला वेळ नाही मित्रांनो. पण ही वेळ दवडली ना तर पुन्हा ही वेळ भेटणार नाही, हा जन्म भेटणार नाही, हा देव भेटणार नाही. विचार करा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं. म्हणून जास्तीत जास्त साधू संतांचं सगळ्यांचं दर्शन घेत राहा. कोणीही असो, आपले संत आहेत, महंत आहेत, स्थान आहेत, प्रसाद आहे,
जास्तीत जास्त वंदन करा, जेणेकरून आपण धर्मावर दृढ राहू, पक्के राहू. एकदा केलं का डबल करा, अजून करा, अजून करा, वारंवार करा. नागदेव आचार्यला देव म्हणतात, आहे का काही देईगावला करणी आहे? नागदेव आचार्यांना आठवलं. हो, काय म्हणतात नागदेव आचार्य? हो महाराज, मला देईगावला वस्त्र आणण्यासाठी जायचंय. कारण स्वामींचे कपडे धुण्यासाठी, व्यवस्थित धुण्यासाठी देईगावला कोणी एक जण होता आणि त्या ठिकाणी स्वामींची सेवा त्यांनी मागून घेतली होती की महाराज मी आपले कपडे धुत जाईल. एरवी मी लोकांचे कपडे धुतो, अनंत जन्म स्वतःचेच कपडे धुण्यात गेले. किती धुणे धुणार मी माझ्या जीवनाचे, बहुजन्माचे मळ लागले कर्म कर्माचे. कुठलं की आंघोळ करतो आपण आपले कपडे, एका बकेटीत भरून ठेवतो, सगळ्यांचे भरून ठेवतो, शेवटी सगळ्यांचे धुवावं लागतात, सगळ्यांचा मळ काढावा लागतो. एखाद्या वेळेस जर सासूबाईचा मळ नाही निघाला तर मग आपला मळ निघतो. खेळ ना, किती अवघड आहे ना. आणि म्हणून त्या देईगावला कोणी एक जण होता भाग्यवान. त्या भाग्यवानाला स्वामींचे कपडे धुण्यासाठी भेटायचे. म्हणजे हो, देईगावला मी कपडे टाकलेले धुण्यासाठी, कारण त्याने ती सेवा घेतलेली. भाग्यवंतालाच भेटत, आणि असे सरळ देवाचे नाही भेटत. आधी साधू संतांचे धुवा लागतात, तेव्हा देवाचे भेटतात. काय अशी ही प्रतिकारांत आहे. आणि मग असे जर तुम्ही त्या ठिकाणी साधू संतांची केली तर देवाची नंतर तुम्हाला सेवा घडणार आहे. तुम्ही म्हणता ना मार्गात गेल्या आमचं कोण करण, तुम्ही कोणाचंच केलं नाही तर तुमचं देव करण. पण तुम्ही जर साधू संतांची सेवा केलेली आहे आणि जर तुमचं साधू संत कोणी सेवा करत नाही ना तर देव सेवा करतील तुमची. केली ना भंडारे करायची, आणि देवाने कपडे धुतले ना, अनंत ब्रह्मांडाचा नायक तो कपडे धुतो. एका भक्ताचे, आपल्या घरचे धुत नाही. विचार करा थोडासा. पण आपला विश्वासच त्या देवावर नाहीये काय, आणि म्हणून आपण मागे आहोत. अहो बस भंडारे काढला त्या ठिकाणी स्वभाव लागलेले आहे. बस पुन्हा भरले की पुन्हा स्वामी काढतात, नदीत नेतात, त्या ठिकाणी पुन्हा धुवून काढतात, पुन्हा ते वाळवतात, आणि हे पुन्हा वाळलेले घालतात, पुन्हा तेच होतं, पुन्हा काढतात, पुन्हा तेच, पुन्हा तेच. स्वामींनी कपडे धुवावं, कारण त्या भक्तांनी आधी भक्ताचे कपडे धुतलेले, म्हणून स्वामींनी धुतले त्यांचे कपडे. आपल्याला तर झाडू हातात घ्यावं वाटत नाही, एखादं पाणी आणून द्यायचं किंवा काही करायचं तर नको वाटतं आपल्याला, नेट नको. आणि दास्य मोचक सांगितलं, नेट घ्यावाच लागन, दास्य करावाच लागन, तरच वंचन होईल, नाही तर होणार नाही. तुम्हाला काय करायचं तर तुमचा प्रश्न आहे. घरच्याचे व्यवस्थित धुतले नाही तर 2-3 तासच पडतात. इथं तसं काही नाहीये का नाही. आणि म्हणून भाग्यवान आहे तो ज्याला स्वामींचे कपडे धुवायला भेटले. आपण तर इथे लोकांचे धुवून त्या ठिकाणी भांडण करून करून इथंच येत अजून. आणि मग आठवलं नागदेव आचार्याला की कपडे स्वामींचे देईगावला आहे. हो, मला कपडे आणायला जायचंय. चांगल्या प्रकारचे कपडे धुत होता तो, आणि म्हणून त्या ठिकाणी कपडे धुण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. म्हणून स्वामींचे कपडे त्या ठिकाणी तो धुत आहे. आणि मग त्या ठिकाणी नागदेव आचार्याने ते लुगडे, ते धोत्र स्वामींच्या अंगी टोपरे धुण्यासाठी दिलेले आहेत देईगावला. देव काय म्हणतात, जा बरं मग
आपले कपडे पण घेऊन या आणि वाटाने कोणी भेटलं ना तर त्यांना 2 शब्द बोला. देव पाठवत आहे. मग नागदेव आचार्याने दंडवत घातला, श्रीचरणाला लागले आणि निघाले. इतुक्या एका गेले पुढे. आणि देव म्हणले नागदेवा अरे थांब थोडं इकडे. काय म्हणतात देव? अरे तुला मार्गाने जर कोणी जर भेटलं ना तर त्याला पाचारावं, त्याला बोलावं. तो नाही बोलला ना तरी पण त्याला तो आवाज दे. कारण काही लोक ताट मानायचे असतात. आता माहितीये ना आपल्या धर्माचे साधू आहे, संत आहे, पण बिलकुल असं नाही करणार. ताट मानाचे, त्यांचा कणा वाकतच नाही. देव म्हणले जाऊ दे, हात तिकडं वाकून पडण, तुटण, मरण, तुझ्या दर्शनाने वाचन, त्याला तू जाऊन बोल. तेव्हा तरी म्हणेन अरे बाबा कधी आले, आम्ही पाहिलंच नाही. दटकत नाटक करता बरं का, पाहिलंच नाही म्हण बाबा मी. आणि रस्त्याला बसेल बाबा चाललाय तरी दिसेना याला. खरे खरे पण देवाने त्याच्यावर कृपा केली. जा रस्त्याने जर कोणी भेटलं ना तर त्याला तुम्ही स्वतःहून बोला. मग थोडस त्याच्यासोबत काहीतरी बोला. ठीक आहे म्हणे महाराज, काही हरकत नाही. म्हणून नागदेव आचार्य निघाले नागदेवाचार्य. देई गावला गेले. आता ते वस्त्र होते, ते वस्त्र घेऊन घेतले स्वामींचे. मग आता वस्त्र घेऊन येताने स्वामींनी सांगितलं होतं जर कोणी रस्त्याने भेटेल, आपला शिष्य, आपल्या ओळखीचा, आपल्या मार्गात येणारा जाणारा है ना, दान धर्म करणारा, भजन पूजन करणारा, तर त्याला बोला, त्याचं सांत्वन करा. म्हणून काही वासनिकाकडे संत सुद्धा जातात सांत्वन करण्यासाठी. असू द्या है ना, देव बराबर करून घेईन, तुमचं सगळं व्यवस्थित होईल, त्याला धीर देतात. मग तो चाचर मुदी पासे बिडी होणे. बीडचा पद्मनाभी पालखिये बसवणे, राऊत पायीक सोबत घेऊने. पालखीमध्ये बसलेला आहे पद्मनाभी. आणि पद्मनाभी काही काळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सोबत होता, मार्गात राहत होता. आणि बाईसाचा तो भला लाडका होता. तो पद्मनाभी होता, तो पालखीत चाललेला आहे. आणि नागदेव आचार्यांना आठवलं, अरे देवाने तर मला सांगितले जर कोणी भेटलं ना तर त्याला बोला थोडस 2 शब्द. अहो काय चाललंय, बरं आहे ना, एवढं म्हणा. आणि तो चाललेला आहे, बस पाईक म्हणजे सैनिक लोक सोबत आहेत. तो एक प्रकारचा राजाचा आहे, थोडासा राजाच्या त्या ठिकाणी काम करणारा, सैनिक वगैरे घेऊन जाणारा आणि एका गावातून काहीतरी माल जमा करून आणणारा, राजाचा कर जमा करणारा. हे काम त्या पद्मनाभीकडे होतं. मग आता तो काही साधा सुद्धा नव्हता पद्मनाभी. माल असला की लय ताल असतो आपला. बाबा बाबा काय कट हाणतो, काय पैसा दाखवतो, विचारूच नका. त्याला वाटतं माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही. अरे भाऊ रक्त बसून धरा, तुला काय वाटतं तुझ्या जवळ काय? अरे गदोनायकासारखं तर तुझ्याजवळ काहीच नाही. तरी आमचे गदोनायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाला वारंवार जायचे. त्यांना नाही जाणं झालं त्यांच्या पत्नीला पाठवायचे. जा
आणि त्यांच्यावर धाड पडली, त्यांच्याकडे एवढं कोण आलंय धन म्हणून धाड पडली, तर त्या ठिकाणी त्यांना बंदीमध्ये ठेवलं होतं। बंदीमध्ये ठेवलं तर त्या ठिकाणी पत्नी आली भेटायला आणि सांगितलं, तुम्ही फक्त आमच्या स्वामींकडे जा आणि माझ्या सुटकेचं विचारा, मला सुटका होईल का। आणि जाताना हे बघा, चांगला वस्त्र, चांगले कपडे, व्यवस्थित सगळं घेऊन जा स्वामींना। मग गेली घेऊन डोमेग्रामला गदोनायकाची पत्नी घेऊन गेली आणि मग त्या ठिकाणी मालगंठीचा अवसर, एकदम चांगले कपडे आणि मग व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अवसर केला गदोनायकाच्या पत्नीनं। आणि एवढे नाही विचारलं की माझ्या घरचे सुटतील का, विडा ठेवा मग सुटन, असं काहीच नाही। फक्त धनी बंदी आहेत, हो बाई तुम्ही घरी गेले का ते पाय धुत असतील, जा। पाहिलं का, निस्त दर्शनाने सुटका झाली इकडं गदोनायकाला। म्हणून कित्येक जणांचे त्या ठिकाणी अनिष्ट नास्त निष्ठ दर्शनाने। जर तुम्हाला काही होणार आहे पुढे आणि रस्त्यात तुम्हाला एखादा बाबा भेटला आणि तुम्ही गाडीवर आहात, बाबा पायी पायी आहे, आणि जर तुमच्याकडे श्रद्धा आहे, भाव आहे, पण तुम्हाला वेळच नाही ना, वेळ नसल्यामुळे तुम्ही गाडी अशी सनाट चालू दिली, खरं खोटं आहे, आणि तितक्यात काहीतरी झालं। तुमच्या ध्यानात आलं होतं की बाबाला आपण उतरून दंडवत करावा, जर 2 मिनिटं तुम्ही बाबाला दिले असते तर पुढे ते झालं असतं का? 2च मिनिटं ना, 1च मिनिटं लागला असता, खाली उतरले असते, दंडवत बाबा कुठं चालले, काही अडचण असेल सोडू का, सोडायला मला वेळ नाही पण दंडवत करतो आणि माझ्या कामाला जातो। तितक्या वेळामध्ये जर तुम्ही दंडवत केला असता तर तुमचं अनिष्ट चुकलं असतं, पण आपल्याला वेळच नसतो, कट मारून निघून जातो आपण साधू संत समोर। खरे खोटं मित्रांनो, चांगलं नाहीये। स्थानापासून, साधूपासून, मंदिरापासून कट मारून निघून जाऊ नका, कट लागून जातो मित्रांनो। कट लागल्यावर कशी नारळ घेऊन येता मग, म्हणून सावध राहा, डावल जाऊ नका, डावल न करत जाऊ नका। साधू संताचं, मंदिराचं आपण दिसत आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला की या गावात मंदिर आहे, तर आपण गेलो पाहिजे ना, का डावललं पाहिजे ते। आणि जडापेक्षा चेतन थोर आहे, हा साधू थोर आहे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे। आणि जर घेतलं नाही तर चांगलं नाही मित्रांनो, त्याच्या दर्शनाने पाप नसतात, म्हणून तर स्वामी लीला सांगतात। मग आणि मग गदोनायक चाललेला आहे आणि तो श्रीमंत आहे, त्याजवळ अशी वाखारी आहे, हिरे माणिक मोतीची पिशवी। तसं एखादा नाही का श्रीमंत इकडून एक हिरा टाकतो, इकडून एक टाकतो, इकडे हातातून इकडे हातात झेलतो आणि इकडे हातात झेलतो, त्याजवळ खूप हिरे माणिक मोती, याजवळ वाखारीच होती भरलेली। पण तो काय करतोय, असा पाय त्याच्यावर वर गुडघ्यावर असा बसलेला, तो थाटात शिष्य आहे पाहिलं तुम्ही, तसा थाटात बसेल, असा एक हात घेत व्यवस्थित टेकून, आणि पालखीमध्ये, आणि पालखीला काही घोडी नसायची पूर्वी, माणसं असायची, माणसाच्या त्या खांद्यावर पालखी आणि तिच्यात पद्मनाभी। आणि मग नागदेवाच्या पाहिलं, अरे म्हणे हा तर आपला पद्मनाभी आहे, आता आपला कशामुळे आला, आपला आहे ना, मार्गात येत होता, जात होता, राहत होता, आता आपण कोण आहे, अच्युत गोत्री आहे, ह्या आपला आहे ना, आपण म्हणत नाही का हा आपला उपदेश आहे की नाही, पण हा आपला आहे, पण मग दुसरं काय म्हणतात, आपल्यात असून नसल्यासारखं आहे, असं काही म्हणतात लोक, खरं की नाही। पण आपल्यात या मोक्ष होऊन जाईल, नका अंतरू, अरे दर्शनाने त्या ठिकाणी ओपटण असतं। आणि तुमचं भाग्य एवढं आहे मित्रांनो की तुम्ही अच्युत गोत्री आहात, तुमच्या बापदादाने तुमच्या घरी तो धर्म टिकावून ठेवलेला आहे, त्याला पुढे न्या, त्या धर्माने मोक्ष प्राप्त होणार आहे। अहो काही लोकांना देव माहित नाही, कोणाच्या मागे पळता, तुम्हाला तरी देव माहितीये, परमेश्वर माहितीये, तुमच्यासारखं भाग्यवान कोण नाहीये।
मग त्या ठिकाणी तो पद्मनाभी चाललेला आहे ना, अशी पिशवी झेलत आहे, बसलेला असा थाटामध्ये. नागदेवाच्या बघितलं आणि देवाने सांगितलं होतं बोलायचं. आपलं कोणी भेटलं ना लगेच त्याला पाचारायचं. मग नागदेव आचार्याने जसं तसं काही ओळखलंच नाही, कारण मार्गात होता तेव्हा टोपीन गिपीन व्यवस्थित राहणं, व्यवस्थित बसणं. आता मार्गात असल्यावर थोडस जरा, पण मार्गातून इकडे आल्यानंतर थाट वाढून जातो माणसाचा, वेगळाच होऊन जातो. मार्गात असलं व्यवस्थित, पण मार्गात सोबत होता आणि मग आता इकडं थाट बघितला, ती पालखीन, ते वाखारीन, ते बसणं, ते नागदेवाच्या लोक ओळखूच नाही आलं किंवा हा आपला पद्मनाभी आहे का कोण आहे. मग तो कुठं जात होता, पायी घेऊन कोणा एका गावा. त्या ठिकाणी कर जमा करायला जात होता आणि कर नाही दिला तर धावा पोकारणार होता. हा, युद्धही होऊ शकत होता. आणि म्हणून पायी घेऊन चाललेला आहे, सैनिक घेऊन चाललेला आहे, पालखीमध्ये काही सैनिक सुद्धा सोबत आहेत. चालला होता तो, निघालेला आहे आता त्या ठिकाणी एका गावावर दरोडा टाकण्यासाठी. चला कर जमा करा. हा, कर नाही तर सर. माहित असेल तुम्हाला चंद्रगुप्त पाहिलं का? हा, धनानंद अत्याचारी राजा, ते लाकडावर सुद्धा कर लावला होता. हा, मग नागदेव आचार्य थोडस पुढे गेले आणि बघितलं, विचारलं एखाद्याला, काय म्हटलं? देवाने मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याला बोलावं, कोणी भेटलं रस्त्यात तर त्याला दोन शब्द बोला, हे सांगितलेलं आहे. पाचारावे, हाका मारावी त्याला. परत गेले. आता राऊत पाईक सगळे चालले पालखी मधामध्ये, अर्धे सैनिक माग आणि अर्धे पुढे, आणि त्याच्या मधामध्ये पद्मनाभी, हातात वाखारी. नागदेव आचार्याला काही लवकर ओळखून आले की हे आपले पद्मनाभी म्हणून. त्या विचारलं राऊताला, सैनिकाला, काय विचारलं? अहो, कोण चाललाय हा पालखीमध्ये? मग त्यांनी सांगितलं, तुम्हाला माहिती नाही, हा रेमनायकाचा पद्मनाभी, हा रेमनायकाचा पद्मनाभी आहे. मग नागदेव आचार्य काय म्हणतात? अरे वा, अरे वा, हा तर आमचाच पद्मनाभी आहे, आमच्या सोबत राहत होता, बाईसाला त्या ठिकाणी काही आनंद देत होता. हा इकडे आला आणि हा चाललाय का? मग आणि मग नागदेवाच्या हाका मारली, कारण देवाने सांगितलं हाका मारा. बोबाईला, अहो थांबा थांबा. मग दांडी उभा केली, अहो थांबा थांबा, मी येऊ राहिलो भेटायला. नागदेवाचार्य समोर गेले, म्हणून पाहिलं का संतांना काही लोकांना भेटायला जावं लागतं. का बरं? मान ताट आहे ना, वाकत नाही. मग एकदा का गेला की मग इतका वाकतो, काय कमी आहे का? हा, हे घेऊन टाका, हे घेऊन टाका, हे आपल्याकडूनच करून घ्या, तेही आपल्याकडूनच करा. इतकं बोलून तर घडलं ना, आणि नसतं गेलं तर अनिष्ट. आलं नाही का? बर, देऊ नका रे, हे बी देऊ नका, हे बी करू नका. काहीतरी अडथळा निर्माण करून, त्याच्यापेक्षा त्याला गोमट घडावं म्हणून संत त्याला दर्शन देतात. आणि स्वामींनी सुद्धा त्या ठिकाणी त्याला अनिष्ट घडू नये म्हणून नागदेव आचार्याला पाठवलं, त्याला दर्शन दे, तुझ्या दर्शनाने त्याचे पाप नसतील. आणि म्हणून थांबवलं, पालखी थांबवली. मग आता त्याला वाटलं कोणीतरी साधू आहे, आता दांडी म्हणजे पालखी,
जशी तुमची आजची गाडी हाय फाय, त्या काळात हाय फाय म्हणजे दांडी म्हणजे पालखी. त्याने बघितलं असं थोडस बाजूला करून, तुम्ही ते पत्रिका बघत असता ना तशा दांड्या होत्या. हा पालखी, तिच्यात नवरी असायची पूर्वी. तुम्ही टाकता ना फोटो, तो आजकाल नुसता राहिला तो फोटो, काय राहिला नाही आता. मग त्यांनी बघितलं असं, आणि बघितलं तिथूनच हात जोडले आणि लगेच की हाताने झेलायला लागला. वाखारी माणिक मोती, आता माल असल्यावर तालच असतो. हा माल असल्यावर ते बाबान गिबान देवन धर्म काहीच नाही. जेव्हा माल संपला का बाबा आपला एक विडा वाहून द्या ना, काहीच पिकना म्हणे. आणि आमचे घरचे त्या ठिकाणी कुठंच लागाना, काही काम नाही धंदा नाही, पोरग तरी लागलं पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. लावर बाबा हात विड्याला. माल नसला की बस विड्या विडे, आणि माल असला की विडा नाही, ताल नाही, काही अगरबत्ती नाही, पुडा नाही, कोण्या बाबाला दंडवत नाही, काही घेणं नाही. माल हे सगळे काही घेणं नाही. पण सगळेच असे नाही, काही लोक माल असूनही सगळे व्यवस्थित आहे, आणि काही लोक मालाने वाया गेले, आणि काही लोकांकडे काहीच नाही तरी एवढं आहे की काय देऊन काही नाही. बाबा आले, बाबा चला चला चहा घ्या, चहाला दूध नाही तरी करतो, खरे नाही. पण तो करतो घरची का बा आदळी ती खरे नाही. साखर नाही आणला का बाबा डोक्यावर बसायला माया, लय अवघड. आम्ही गेलो एक ठिकाणी चहा घ्यायला, आता आम्ही बघतो का चौघ जण, आणि त्याला भेटलो, त्याला वाटलं बा चांगलं झालं साधू संत भेटले, दंडवत दंडवत बाबा चहा घ्यायला चला. आता आम्हाला वाटलं बरं झालं बा, सकाळचा टाइम आम्ही थकून गेलो होतो, पाय पाय चालत होतो, बरं झालं म्हणलं शिष्य म्हणजे भक्त भेटला चहाला गरम करायला. गेलो घरी, मग चहा घ्यायला गेलो, बसलो. आता बसल्यानंतरच सुरू झालं, त्या बाईने लगेच हे करून दिलं, पाणी फेकून दिलं तिकडे नाहणीमध्ये, गेली तिकडे आतमध्ये. बर आम्ही ओळखून घेतलं, इथं काही तालला मेल दिसत नाही. अरे बाबा आले दंडवत कर, बरं बरं करते. आता नाही म्हणता येत नाही ना, पण मग त्या बोलण्यातच समजून जात लय कसा आहे बोलण्याचा. तुम्ही ध्यानात घ्या, करायचं नसेल का हो आले ना मग लगेच या कस तरी आपलं बळच मळत दंडवत लगेच वापस. चहा कर, साखर आहे का, चालले घेऊन. साखर नाही, मी का आता बाजारात आणली होती ना, साखर नाही म्हणे, साखर घेऊन आण. साखर लपून ठेवली, पुन्हा आणला नाही पाहिजे बाबा घरी कोण. साखर आणली आणि छटाक पुढी माहिती, छटाक साखर आणायची लोक. गेलंय साखर आणायला, तिथं उधारी, त्याजवळ काहीच नाही ना, गरीब बिचार. अहो द्याव साखर, बाबा लोक आले, पहिलं दिलं नाही म्हणे तो. अरे मग बाबा आले बा दे, बर ठीक आहे आता हे बघ पहिले द्यायचं मग न्यायचं बरं का उधार. गेलो गेलो, हे बघ चहा कर. चहा करायला दिलं, साखर आणली पण पत्ती आणली की म्हणतो मी. आता ताणच झाला का नाही, तिला चहा पाजायचंच नाही. आम्ही बघितलं म्हणलं अवघडची गडा खेळ. बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते गरम आहे म्हणे थोडी, पण गार करतो, बरोबर होऊन जाईल सगळे, तुम्ही घाबरू नका. तुम्ही माझ्यासाठी चहा घ्यायला थांबायचं. आता थांबावंच लागतं, आम्ही दोघांचा विचार करून येतो. अरे बघ ना, नाही नाही पत्ती आणा जाऊन. आता आलंच नाही तिकडं, ते उधार देई ना. टेन्शन नाही मित्रांनो, पण तरी पण करत. पुन्हा गेलं ते 50 पैशाची पत्तीची पुडी भेटायची माहिती तुम्हाला. तुम्ही आणली असेल छटाक साखर, छटाक पत्तीची पुडी, लय गरिबी होती. आता आता 5-5 किलो, आता आता कट्टे जेव राहिले घरी, किती खा. नाही तर साखरेला हात काढावा लागायचा चुलीजवळ. आई हे तिकडं इतकी साखर नाही भेटायची. इतकी गरिबी होती. आता इतकं झालं ना पत्रवळी तसंच. काय सांगावं, जास्त झालं की मात उत्पन्न होतो जीवाला. मात उत्पन्न होऊ दिलं नाही पाहिजे. आणली बा पत्ती वगैरे सगळं, चहा केला. पण चहा केला पण तिला माहिती यांनी केलंच जे करायचं ते. चहा करताना तणफणच आहे बस. केला काळा चहा कस तरी मुद्दामून कप इकून तिकडं पाडला आणि फोडला, आणि दुसरा पडला त्याचा कान तुटला.
असा भरून दिला का नाही कप, या म्हणे बाबा आता तुम्ही कप. आता इतका कप भरला, कप अशी फुटली, कप दिला आणि तो कान तुटेल. आता कान तुटेल कपात दिल्यावर बाबाला माहिती आधीच तर कान डेंजर आहे, चहा घ्यावाच लागल, नाही घेतला तर पुन्हा उलट होऊन जाईल. घेतो बाबा चहा घ्या, घेतो. ह्या हातातून ह्या हातात, ह्या हातातून ह्या हातात. गार नाही ना तो, गरम आहे ना. बरं खाली ठेवा, काही करावं, ते पुन्हा गरम होईल. खूप अवघड आहे मित्रांनो. चहा घेतला, निघून गेलो. बाबा काय करता, या प्रपंचामध्ये गुंतून गेलो. साथीदार असा भेटला, देवाला प्रार्थना करा, लवकर माझ्यावाली यातून सुटका करा. अशा वासनिकाच्या घरी, त्या ठिकाणी संत यामुळे जातात की तो वासनिक आहे म्हणून जातात. त्याच्या घरच्याकडे बघून जात नाही, त्याच्याकडे बघून जातात की नाही याचा भाव आहे, याला न्यायचंय, याला करायचंय. पण काही लोक सपोर्ट नाही करत. बऱ्याच ठिकाणी असं आहे मित्रांनो, दंडोत सुद्धा नाही करत काही लोक. हिंद संस्काराचे काही लोक असतात, म्हणून नुसता दंडवत केला तरी त्याचा फायदा देव सांगत आहेत मित्रांनो. म्हणून एखादा मुलगा मुलगी दंडवत करत नाही तर म्हातारी किंवा आजी लगेच म्हणते उठ ना, कर ना दंडवत. बघा तुम्ही कोणाच्या घरी गेलं का लगेच तेच चालू असतो, ना पुढे बाबा जरा डोक्यावर हात फिरवायचा. ऐकतच नाही म्हणे, खरं की नाही. तुम्ही बघा आता अनुभव घेतला असं म्हणजे आता जातोच ना आम्ही फिरवतो डोक्यावर हात. आता आमच्या हाताने काय होणार आहे, पण तरी बी श्रद्धा भाव असतो ना, तितक्यात काम होऊन जावा बस, मग टेन्शनच नाही. मग मात्र धर्माला इतका पक्का लागतो का नाही, डोक्यावर हात फिरला तेव्हापासूनच आपलं नीट झालं. म्हणजे सगळं उपदेश घेईन, देव करण, धर्म करण, सत्संगाला राहील, बस झालं ना. दर्शनामुळे झालं का नाही. दर्शने स्पर्शने संभाषणे माते अपवित्रा ते पवित्र करावे जी. झाला ना पवित्र. जर तुम्ही रोज 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 येऊन बसले उठले तर त्या ठिकाणी एकमेकात बोलले, घेतलं दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बरं वाटतं ना, जवळ यावं वाटतं. दिलं नाही, घेतलं नाही, बोलले नाही, चालले नाही तर तुम्हाला कसं काय यावं वाटतं, कसं करावं वाटतं. म्हणून त्या ठिकाणी दर्शन दिलं पाहिजे. म्हणून तो दर्शन घेईना, पण देवाने सांगितलं त्याला दर्शन दे. जा पद्मनाभीकड आणि गेले हाका मारले, ओ थांबा. मग नागदेवाचं ओळखलंच नाही. आता ताल म्हणल्यावर कोण ओळखतो, नागदेवाची ओळख ना, देवाला ओळखत होते बस. असंच आहे काही ठिकाणी. मोठ्याल्या बाबाला सगळे ओळखतं, पण बिचारे साधे बोलायला ना, अरे सगळेच आपले आहे ना, त्यांना ओळखू नाही का, त्यांना काही अडचण आली तर मदत करू नाही का, त्यांनाही करावी, त्यांनाही करावी. आपची गोत्री आपल्याला आहे, आपण एका परमेश्वराचे आहोत का नाही. ओळखलंच नाही नागदेवाला पहिलं कोण आहे, मग विचारलं कोण आहे म्हणे तुम्ही. आता इतकं तुम्ही विसरले, तुम्ही लगे मार्गात राहिले, आले गेले केलं है ना. बाईसाने किती वेळेस अभिमान घेतला, माझा पद्मनाभी, माझा पद्मनाभी. आणि आता तुम्हाला नागदेवाच्या ओळख आहे ना, पालखीत बसेल ना, जसा थाट असतो का तसा तुम्हाला सांगतो आपलं मन होऊन जातं. असा प्रकार आहे. म्हणून आपली साधी राहणीमान पाहिजे व्यवस्थित, काय सगळ्यांपुढे नम्र पाहिजे. आणि असली चांगली नसली, अजूनही हायफाय असली, पण आपल्या ठिकाणी तो गुण जर असेल ना, हे शास्त्र जर असेल ना, आणि त्यात जर आपण त्या ठिकाणी थोडंसंही आचरण केलं तर कुठेही आपला बाबा दिसला, कुठेही आपला संत दिसला तर आपण हात जोडणार. बाबा दंडवत, चहा घेता का, है ना. असले 10-5 रुपये द्या, नसले तर काही नाही, पण तेवढेही दंडवत केला तरी त्याला वाटतं अरे बाबा आपला एक माणूस भेटला, आपल्याला आपला एक अच्युत गोत्री भेटला, मला दंडवत केला त्याने, है ना. अरे याला दंडवत केल्यानंतर परमेश्वर दंडवत स्वीकारतो. अनिष्ट चुकत. पद्मनाभीकड त्या ठिकाणी नागदेव आचार्य गेले आणि गेल्यानंतर पद्मनाभीला ओळखलं नाही. मग नागदेव आचार्य काय म्हणतात,
गोसाव्यांच्या ठाई वानरा नागदेवासे तो मी. तुम्हाला माहित नाही? मी वानरा नागदेव आचार्य देवाजवळ नव्हतो का, नसतो का मार्गामध्ये, तो मी आहे. तुम्ही चालले म्हणून तुम्हाला भेटायला आलो. आणि मग हा तुम्ही का मग आता आठवलं की मार्गातलं नागदेव वानरा. आणि मग नमस्कार केला, दंडवत. म्हणजे तिथूनच जागेवूनच पाय पण असाच आहे टाईटच, पण कसा का होईना केला ना. मग गोसावी कहनी ठाई राज्य करिता ते. विचारलं पद्मनाभेनं, देव कुठे राज्य करत आहेत, कुठे सध्या देव? आणि मग देवाला त्या ठिकाणी विचारलं कसं आहे देवाची प्रकृती वगैरे. नागदेव आचार्य काय म्हणतात? निधिवासा नेवासा या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे वास्तव्य असे. निधिवासा नेवासाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य आहे असं सांगितलं. मग काय म्हटलं? चला म्हणे माझ्यासोबत, आजच्या दिवस माझ्यासोबत चला म्हणे तुम्ही. पाहिलं का? पद्मनाभी म्हणते माझ्यासोबत चला आजच्या दिवस, आणि मग उद्या आपण देवाच्या दर्शनाला जाऊ. मग मी देवाच्या दर्शनाला येतो. किंवा काही जर कमी असेल मार्गामध्ये, आता ते आहेच ना माल, आता माल आहे म्हणून तर ताल आहे की नाही? पण मग तालातच येत ना, आणि ते तालात जातील पुढे तरी पडतील मरतील है ना. म्हणून देव म्हणले जाय भाऊ भेट त्याला, ते नाही भेटायचं, ते नाही दंडोत करायचं, आणि पडन तिकडं मरण का नाही. कारण भजन पूजन करणार आहे, चांगला व्यक्ती आहे, आणि अज्ञानामुळे कुठेही पळत होते. म्हणून स्वतःहून नागदेवाचार्याला पाठवलं, जा त्याच्याकडे. आणि मग काय म्हणतो, एक दिवस थांबा आपण सोबत जाऊ, आणि वेचायला काही नसेल ना हा देतो एक थोडं भरून मार्गात. आता ते काय पाहायचं काम आहे, सगळं आहे तिथं. खरं खोट आहे. मग मार्गाला त्या ठिकाणी असं करू तसं करू सगळं व्यवस्थित. मग आणि मग अशी वाखारी टाकली, अशी झेलली. हा ठीक आहे बाडी. मग येता का म्हणजे सोबत? मग पुन्हा इकडून फेकली, इकडे झेलली वाखारी. पैसा हिरे माणिक मोती. मग काय म्हटलं ना, म्हणजे देवाने मला नाही सांगितलं की त्यांच्या सोबत जा म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना देवाचा, की देवाला विचारल्याशिवाय मी काहीच करत नाही. आणि मग कोणतीही क्रिया काही करायचं असेल तर आपण विडा ठेवून सुपारी ठेवून करत असतो. महाराजा हे कार्य करत आहे, आणि देवाला विचारल्याशिवाय काहीच केलं नाही पाहिजे. देवाने मला पाठवलं, मी कपडे आणायला गेलो, आणि देवाने मला सांगितलं कोणी जर वाट्याने गेलं भेटलं त्याला पाचारा हाका मारा. मी माझं काम केलं, पण देवाने मला हे नाही सांगितलं की ते सोबत जा आणि मुक्कामी तिथे राहा, हे नाही सांगितलं मला. मग मी देवाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही, आणि म्हणून मी तुमच्या सोबत येऊ शकणार नाही. तुम्हाला यायचं असेल ना तर या तुम्ही उद्या दर्शनाला. गोसावी म्हणितले तेच की जे. देव म्हणतील तेच मी करतो, त्याच्या व्यतिरिक्त मी करत नाही. काय म्हटलं? हो का म्हणे, ठीक आहे. आणि मागू तर जय केले. आणि मग नागदेव आचार्य निघाले, ते निघाले. नागदेव आचार्य आश्रमामध्ये देवाकडे आपले देवाचे कपडे घेऊन पोहोचले, धोत्र वगैरे घेऊन आले.
आणि देवाजवळ आल्यानंतर दर्शन घेतलं आणि देवाजवळ तो लुगडे वगैरे धोत्र वगैरे ठेवले, दंडवत घातले, श्रीचरणाला लागले आणि समोर बसले. जी जी महाराज पाहिलं का, बाईसाचा पद्मनाभी भेटला होता. बाईसाला लाड करायचं त्याच्यावर, पद्मनाभी 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 पद्मनाभी. बाईसाचा मार्गात होता तो, पण गेला खूप अवघड आहे. मार्गात राहून बी काही जातात, त्याला काय करणार आपण, ज्याचा अधिकार करू आपण. मग मागचं सगळं सांगितलं. महाराज मी गेलो, कपडे घेतले, रस्त्यामध्ये पालखी चालली होती, सैनिक चालले होते. मग मी विचारलं, मला आठवलं की तुम्ही सांगितलं होतं की विचारावं बोलावं. आणि मी पुढे गेलो आणि विचारलं, अरे कोण आहे. मी जाणे सांगितलं, हा बीडचा पद्मनाभी आहे असं. मग मी जवळ गेलो आणि मग त्यांनी मला ओळखलं पण नाही. म्हणजे कोण तुम्ही. मग मी सांगितलं, मी गोसाव्यांजवळचा वानरा नागदेव. आणि मग त्यांनी जय केलं आणि जय करताना हातामध्ये वाखारी होती, ती वाखारी झेलली, इकडून इकडे फेकली असं सांगत आहे आता स्वामींना. मग आडवाटाला निघाला होता आणि दांडी मी उभा करवली. असा आडासन बसलेला आहे, पाय टाकून असा बसला होता पालखीत आणि अशी वाखारी झेलत होता. आणि मला विचारलं, देव कुठं आहेत, कोणत्या ठिकाणी राज्य करत आहेत देव, सत्य आश्रम कुठं आहे असं विचारलं. आणि मग मी सांगितलं, निधिवासा नेवाशाला आहेत देव. काय म्हटलं. आणि मग ते म्हणतात, थांबा माझ्यासोबत एक दिवस, उद्या आपण देवाला भेटायला जाऊया आणि काही वेचायला पण घेऊन जाऊ, काही द्रव्य पण मार्गामध्ये दान देऊया. मी येईल. मी काय म्हटलं, तुम्हाला माहिती ना मी देवाला विचारल्याशिवाय काही करत नाही, म्हणून मी राहणार नाही, मी थांबत नाही हे सांगितलं. बाईसा काय म्हणते, अरे अरे असं काय केलं तू. बाईसाने अभिमान घेतला. कोणाचा, पद्मनाभीचा. काय नाग द्या, आहा हे काय केलं तू. आजचे दिवस थांबला असता तिथं त्यांच्या जवळ, उद्या आला असता तर उद्या दर्शन झालं नसतं पद्मनाभीला देवाचं. का नाही आला तू, का नाही थांबला तू. बाईसा लगेच नाग देवाच्या टोकायला लागली. थांबायचं होतं ना तू, मग थांबायचं होतं. बापुडियासी बाबाचे दर्शन होते. त्याला दर्शन झालं असतं बाबाचं, तुझं थांबला असता तर. नागदेव आचार्य काय म्हणतात, मला देव म्हटलेलं नाही थांब म्हणून, नाही तर मी थांबलो असतो. असा परिहार बाईसाला दिला. काय म्हणतो देव, बाई हा म्हणतो ते सान आणि तुम्ही म्हणतो ते मोठं. म्हणजे यांनी जे केलं ते काहीच नाही आणि तुमचा पद्मनाभीच खरा. त्याचीच बाजू धरली म्हणे तुम्ही. तो बाईसाला थोडासा मदत करू लागायचा ना. मग थोर आहे का ते तुम्ही म्हणता ते. इथून म्हणितले ते कीजे ते अनुसरणा. इथून म्हटलं तो नागदेवाचार्य करत आहे आणि तुम्ही म्हणता जे थांबायला पाहिजे होतं. आम्ही त्याला सांगितलंच नाही ना थांबायला, तर कसं काय थांबतो. आणि म्हणून त्या ठिकाणी बाईसाला देव शिक्षा पण करत आहेत. तुम्ही त्याची बाजू घेताय. तो काय येईल आमच्या दर्शनाला. अरे आम्हीच पाठवला दर्शनाला नागदेवाचार्य. त्याच्या तो तिकडं ताठ मान करून चालला होता पालखीमध्ये बसून. दर्शनाला सुद्धा येणार नव्हता. अनिष्ट घडणार होतं त्याला, पण राहिला होता, केलं होतं.
म्हणून आम्ही याला दर्शनाला पाठवलं, त्याचा अनिष्ट चुकवलं आम्ही. त्याला तर आमची आठवण सुद्धा येईना. नागदेवाला तर विसरला तो, बघितलं तर म्हणून खाना. देव म्हणतात तो काय आमच्या दर्शनाला येईल. बाईसाजवळ बोलायला लागले आता देव. आज किती मोठा अनिष्ट जोडणार होता. एवढा अनिष्ट करायला चालला होता पायिक परिवार घेऊन, पण गावावर त्या ठिकाणी धाड टाकायला चालला होता. याच्या दर्शनामुळे वाचला तो. बाईसाला सांगत देव समजावून. तो याचे दर्शने नमस्कारे चुकले. एवढं मोठं अनिष्ट चुकलं बाई या नागदेवाच्या दर्शनाने त्याचं. आणि ते आम्ही नागदेवाला तिथं पाठवलं, त्याला दर्शन दिलं. मित्रांनो, तुमच्या घरी कोणी साधू संत येतो, तुम्हाला दर्शन देतो, तर तुम्हाला सांगतो तुमचं भाग्य म्हणा की तुम्हाला दर्शन होत आहे साधूच. भाग्यवान लोक त्यांच्या घरी जे संत महात्मे येतात. नाही तर काही लोक संत महात्मे आले की थोडासा दर्जा असा जाऊन घेतात. जाऊ द्या, काहीतरी मागं नव्हतच. असा प्रकार आहे मित्रांनो. जीव क्षणाएका माझी जे अब्जवीचे जन्माच्या सहस्त्री निस्तरो न सरे. जर दर्शन झालं नसतं नागदेवाचार्याचं तर इतकं अनिष्ट याने अंगवलं असतं, कुठं फेडलं असतं. निष्ठ दर्शनामुळे चुकलं बाई. तया ज्ञानियाचिनी दर्शने पापा होती पुरश्चरणे. तयाचा अवहेलना करावा कवने भलते न वंदावे. नुसतं दर्शन घेतलं तर पाप चुकतं मित्रांनो आपल्याला. पापाचं पुनश्चरण होऊन जातं. तरी सुद्धा काही लोक नुसतं जागेवर असं करत नाही. नुसता एखादा राजा येऊ द्या किंवा एखादा गावातला कोणी येऊ द्या मोठा, पाटील असं करतात. किंवा गाडीवर बसलेला आहे का, आता गाडी चालू आहे तरी बी कोणी बघा ना दुकानातून याच्याकडे, तरी बी इकडे बाबा जवळ आलाय, जवळून चाललाय, तरी असं नाही की बाबा कधी आले असंही नाही. आणि ते बघ ना याच्याकडे तरी गोड हात करायला लागला. अनुभव आहे मित्रांनो. नसेल ना तर तुम्हाला अनुभव येईन. कधी मी जे बोललोय ना अनुभवाला येईन तुम्हाला. तुमच्याकडे बघत नसणाऱ्या व्यक्तीकडे सुद्धा तुम्ही त्याच्याकडे बघत असताना मार्ग लागतात. आणि त्याच्या दर्शनामुळे तुमचे पाप नसतात, त्याच्यापासून तुम्ही दूर जातात. आणि त्याच्या दर्शनाने त्याला हात केल्यावर वर केल्याने लगेच तुम्हाला तो 10,000 पैसे देऊन टाकणार आहे काय. बहीण असली तरी व्याजाने पैसे देते. हा माझ्याकडे नाही म्हणजे दुसऱ्याकडून घेऊन देते तुला. तो 5 न म्हणतोय पण माझ्यामुळे 3 न देणार आहे. घेतो का, नाही तर मग बघ तिकडच कोणी. कोण कोणाला सोडतं मित्रांनो. म्हणून कमसे कम द्यायचं नसेल काही तर देऊ नका, घेऊ नका, पण दर्शन तरी घ्या, जेणेकरून तुमचा अनिष्ट तरी चुकेल. म्हणून देव सांगतात त्यांनी जर दर्शन व्यवस्थित घेतलं असतं ना तर कसा कसा फायदा झाला असता. मग याच्या भेटीमुळे ते चुकलं. जर तो दांडीच्या खाली उतरला असता आणि बाबाला खाली येऊन नागदेवाचार्याला खाली येऊन दंडवत केला असता तरी कैसने गोमटे. दांडीवरून खाली नाही उतरला. नागदेवाला ओळखलं नाही त्याने. आम्ही पाठवलं बाई नागदेवाला त्याच्याकडे. त्याला अनिष्ट घडणार होतं. आम्हाला माहित होतं की नागदेवाचं दर्शन झालं, संताचं दर्शन झालं, याचा अनिष्ट चुकणार आहे. तितक्या वेळ पालखी थांबली का नाही, तितक्या वेळ थांबली. आणि मग तिकडनं राजाने सांगितलं आपल्याला त्या गावामध्ये जायचं नाही, वापस या.
नाही ते तितक्यामध्ये पोहोचले असते आणि तिथे त्या ठिकाणी धाड टाकले असते. म्हणून तुम्हाला मी उदाहरण दिलं, संत जर वाटाने भेटलाय, भिक्षुक जर वाटाने भेटलाय आणि थोडस उतरले, खाली दंडवत केला, जर गेले 1 मिनिट तुमचा तिथे गेला आणि 1 मिनिटामध्ये पुढे अपघात घडणार होता. तुम्ही लगेच पाहिला, अरे किती मोठा अपघात घडला. लगेच तुमच्या आत तुम्हाला लक्षात येणार, अरे बरं झालं मी त्या ठिकाणी उतरलो आणि बाबाला दंडवत केला. अरे कधी झालं? आत्ताच झालं. अरे मी आत्ता इथंच होतो. बाबाजवळ 1 मिनिट गेल्यामुळे मला हे बघायला नाही भेटलं. आणि म्हणून मित्रांनो, कोणाचं डावल न करत जाऊ नका. देवाने स्पष्ट सांगितले, मुंगीवत तरी विधान करत जा, चलता चलता तरी दंडवत करत जा. काय सोबत येणार आहे मित्रांनो? एकमेकाला बोललेलं, एकमेकाला दिलं घेतलेलं सोबत येणार आहे. इथे काही काही लोक तर तोंड मुरडून जातात, तोंड वाकडं करतात. चांगलं नाहीये. मग देव म्हणतात, खाली उतरून जर त्याने दंडवत घातला असता तर कैसने गोमटे, किती गोमट झाला असतं त्याला मोठं, पण नाही उतरला खाली. मग पायावरी डोई ठेवता तरी कैसने गोमटे. देव महत्व सांगत आहेत. खाली उतरून घेतला असता दंडवत तर कैसने गोमटे. अजून खाली उतरून जर पायावर डोकं ठेवलं असतं ना, कैसने गोमटे, त्याचं गोमट अवर्णनीय राहिलं असतं. पण निष्ठ तिथूनच हात जोडला ना, तरी सुद्धा अनिष्ट चुकलं. अहो कधी कधी अन्य लोक भेटतात आणि आपण जात असतो ना, तर अन्य लोक सुद्धा दररोजातून हात जोडतात, असं करतात. कारण संत आहे म्हणून ते सुद्धा हात जोडताना आपण आपल्या धर्माचे असून नाही, आपल्याला एवढा अभिमान नाही. अरे बघा ना, त्या येवन लोक कसे करतात, कसे धर्म टिकवतात. अरे त्यांच्या स्त्रिया असो, मुली असो, मुलं असो, कुठेही त्या ठिकाणी करता की नाही. आपल्याला तर लाज वाटते, बाकी कशाची लाज नाही वाटत. धर्माची काय लाज? धर्माची तो आपला. एखादा त्या ठिकाणी चांभार आहे तर त्या ठिकाणी नोकरी करून चांभारकी करतो, त्याला लाज वाटते का? तो म्हणतो आमचा धंदाच आहे. काय लाज आहे त्याच्यामध्ये आपल्या धंद्याची? तसं आपल्या धर्माची आपल्याला काय लाज आहे? लाज नका करू मित्रांनो. लांब जाताना पुन्हा कुठं पडताना हे सुद्धा सुधारायचं नाही. कोण काढणार मग तुम्हाला कचऱ्यातनं? संतांचं दर्शन घेत जा. स्वामी त्याच्यावर महत्व सांगत आहेत. जरी समजा डोकं ठेवलं असतं आणि प्रार्थना केली असती, बाबा हे फळ तुम्ही खाऊन घ्या बरं का, नागद्या हे फळ देवाला दे आणि हे तुला घे, काही जर त्यांनी पदार्थ दिला असता, कैसने गोमटे. म्हणून भेटकाळ आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस कोणी काहीतरी देत असतं बघा. नाही बाबाला चाललो ना भेटायला तर काहीतरी पाहिजे, आणि काहीच नसलं तर आपण सुपारी लवंग वगैरे देत असतो. देव म्हणतात, जर तो खाली उतरून जर तुम्हाला एखादा पदार्थ दिला असता ना, कैसने गोमटे. आपण तर कोणी कोणाला किती जातात, किती आपले वाया चालले काही पदार्थ, पण प्रार्थना जोडलं पाहिजे. त्या ठिकाणी प्रार्थना करून जर दिला असता, जर ते खाल्लं असताना किती गोमट झालं असतं, असं ते म्हणत आहेत. तरी जीव आपले हित अनहित नैने. हित पण कळत नाही जीवाला आणि हित सुद्धा कळत नाही. सांगून सुद्धा वळत नाही, सांगून सुद्धा करत नाही. कळालं तरी त्या ठिकाणी वाकत नाही. वाकायचं की नाही तुझा प्रश्न आहे मित्रा. एक दिवशी तुटून पड्या वाकावंच लागेल. पण देवाजवळ वाकल्याने काही कमी होणार नाही, संताजवळ वाकल्याने काही कमी होणार नाही, उलट वाढणार आहे. म्हणून देव सांगतात, कैसने गोमटे. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हे दंडवताचं महत्व सांगितलं.
की अनिष्ट चुकतं, अनिष्ट चुकेल म्हणून तरी करा, जाऊ द्या, जीव हा स्वार्थपर आहे. काय तेवढा तर स्वार्थ होईल तुमचा, जाऊ द्या बा, दंडोत करून घेतो, काही अनिष्ट घडणार असेल तर टळण, तेने करून तेवढंच गोमट तुमच्या पदरात पडण. निस्वार्थ तर तुम्ही करणारच नाही. अहो एक विडा, एक नारळ सुद्धा लोक फुकट ठेवत नाही. काहीतरी हेतू आहेच, आपलं काम होऊन जाऊ दे, आपलं हे होऊन जाऊ दे. बाबाचा हात लावा, बाबाचा हात लावला की लवकर होईल. किती आपण स्वार्थी असतो ना. निस्वार्थ सेवा करा मित्रांनो. मला फक्त देव पाहिजे म्हणून ते करा. म्हणून संतांचं दर्शन घ्या, स्थानाचं दर्शन घ्या, प्रसाद वंदन करायला जा, वासनिकाकडे जा, भेटी घ्या, गाठी घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कथा वार्ता एकमेकांमध्ये बोला, करा, ह्याच्यामध्ये वेळ घाला. वेळ निघून गेल्यावर ना आपल्या हातात काहीच राहणार नाही. तेव्हा आपण म्हणणार बाबा सांगत होता, आपण केलं नाही. आता करायला जावा तर सगळं पोराच्या हातात, सोनाच्या हातात गेलेलं आहे. आता करायला जावा तर जमणार नाही. माहितीये आऊसा का बाहेर निघली? तिनं पण एक सूप भरून आणलं होतं. एका संत आला भिक्षाला आणि मग तिनं आपलं सूप भरलं असं गव्हाचं, टाकलं त्या झोळीमध्ये. पाहिलं सुनाने, पोराने सगळं दिलं म्हणे धुवून त्या बाबाला. तिच्या हातात काय राहिलं नाही ना, सुनबाईच्या हातात गेलं, पोराच्या हातात गेलं. आणि तिला बरं नाही वाटलं, अरे माझ्याच घरात आणि संताला मी दान देऊ शकत नाही. त्याच दिवशी तिनं आपला तो पितळा श्रीकृष्ण भगवंताची मूर्ती घेतली, आपली परोटली बांधली, निघाली घरातनं. श्रीकृष्ण भगवंताला शोधत निघाली. औसा कोणी भेटेना तिला. तिला असं वाटलं चांगला गुरु करावा, मोक्ष होईल मला. एखादा चांगला गुरु करून मी तपश्चर्या करेन आणि मी मोक्षाला जाईल. त्या प्रपंचात काही अर्थ नाही. घरून निघाली, गेली कोण्या कोण्या मठात, मंदिरात गेली. वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी तिला ते भगवे भेटले आणि त्या ठिकाणी ती छेडछाड केली आणि मग तिथून ती निघून गेली. नंतर ती आपल्या चेहऱ्यावर चिंचा लावायची आणि मग गेली पुढे. आणि मग एक जण भेटला आणि सांगितलं, अहो कोण तुम्ही, कुठे चालल्या, कुठून आले? म्हणे श्री चक्रधर स्वामींकडे आले. हे कोण? आणि तिला वेद झाला. अहो तुम्हाला त्यांच्याकडे जायचंय? अहो तो गुरु करा, त्यासारखा जर गुरु केला ना पुन्हा या संसारात येणे नाही. जे राहता येतं, बोलता येतं, मिरवता येतं, दाखवता येतं. आणि देवाला शोधत गेली. तिला काहीच माहित नव्हतं. आणि देव पटी शाळेवर त्या ठिकाणी शतपावली करत होते. देवालाच विचारलं, स्वामींचा अवसर कसा चालू आहे? देव म्हणलं, हे काय असा चालू आहे. तितक्यात बाईसा आली. कोण बोलताय? कोण जोगीने? म्हणे अगोदर बोलायला लागली. तिला बघितलं. आता ही तशीच होती बिचारी. म्हणे तो इथं राहून अजून गेलंच नाही का? आणि मग ते म्हणतात, बाई शांत बसा, तिला काय माहितीये. आणि मग ती म्हणते, महाराज चुकलं माझं, मला माहितच नाही की आपणच आहात. आणि मग देव म्हणतात, राहता? हो, मला इथंच राहायचंय, मला गुरु करायचा आहे, मला आपल्याजवळ अनुसरण घ्यायचंय. बरं ठीक आहे, पण देवा मी एका ठिकाणी थांबले होते, तिथं माझी पोरोटली आहे आणि त्या गथुड्यामध्ये आहे ना माझा श्रीकृष्ण भगवान आहे, पितळाची मूर्ती आहे, तो मला रस्ता दाखवत असतो. आणि माझा कुत्रा डांगरेच आहे, तिथे ते गथुडं बांधलेलं आहे. मी त्या एका याच्यात थांबले होते आणि त्यांनी माझी छेडछाड केली. स्वामी हे निघून आले तिथून. ते म्हणले, ठीक आहे नाथोबा, जा हिच्यावर पुरवठली घेऊन या, तिचं गथुडं घेऊन या तिथून. नाथोबा गेला. नाथोबा गेला, पण गेला तिथून गथुडं उचलायला लागला, गुरु गुरु करायला लागला.
डांगरेस हात लावायचा नाही. कुत्र होतं सोबत डांगरेस, औसाचाच डांगरेस मित्रांनो. हात लावू दे ना. स्वामीकडे परत आला म्हणजे स्वामी तिथे कुत्रा आहे म्हणे, हात लावू दे ना. काही केलं तरी जवळ येऊ दे ना म्हणे त्या पिशवीच्या, त्या परोटलीच्या. नाही का काय? हा स्वामी तो डांगरेस माझा कुत्रा आहे. मी त्याला सांगितलं होतं मी येते म्हणून, मी तर राखण राय. कुत्रा किती इमानदार आहे मित्रांनो. म्हणून आमच्या स्वामींनी सांगितलं मरा मरा पोरे हो तुम्हापाशी सुनेचा. कुत्रे इमानदार आहेत मित्रांनो, पण माणसं बैमान व्हायला लागले. आणि मान सांगितलं जा, औसाने सांगितलंय माझं नाव घ्या तिथं, आणि परोटली घेऊन तुलाही बोलवलंय. गेला ना तुबा, औसाने पाठवलंय, नायकाने पाठवलंय, तुलाही बोलवलंय. शेपूट लागला हलवायला, उचललं ग तुड नाथोबाने डोक्यावर लगेच देवाजवळ. ज्याचा नाही ना कोणी त्याचा देव आहे मित्रांनो. आश्रम या शब्दाचा अर्थ कसा होतो? अ म्हणजे नाही, श्रय म्हणजे आश्रय ज्याला, त्याला कोण आहे? आश्रम. देव अनाथाचा नाथ तो देव आहे. आली का नाही? लागली की नाही धर्माला? आणि मग तो डांगरेस आला आणि देवाला वाकून असा दंडवत केला त्याच्या परीनं. अहो तो डांगरेसाची कथा काय सांगावं. अहो देवाचा प्रसाद खाल्ल्याशिवाय तो जेवण करत नव्हता. देवाला दंडवत केल्याशिवाय तो कुंकड जात नव्हता. नंतर औसा सुद्धा स्वामींजवळ एवढी चांगली राहिली. अशा प्रकारे स्वामींकडे औसा आली. म्हणून आपण दर्शन घेतलं, सत्संगात राहिलो तर आपण तिथं येणार, मार्गाला लागणार. आपण आलोच नाही, केलंच नाही तर कसं लागणार मित्रांनो? तेवढा तर लाभ होईल ना तुम्हाला नुसत्या दर्शनाचा. बाकी तुम्हाला नको वाटतं खिशात हात घालायला, नको वाटतं कोणाला दान द्यायला तर नका देऊ. कोणाला द्यायचं तिकडच द्या, कारण देव काही कमी नाही पडू देत. देवाने सांगितले जो अनन्य गतीनं मला शरण येणार त्याला मी सगळं देणार आहे. पण दर्शनाचं तरी घ्या, जेणेकरून अनिष्ट चुकेन तुमचं. एवढा तरी लाभ तुमच्या पदरामध्ये पडला पाहिजे. पण एवढं तरी ध्यानात घ्या मित्रांनो, साधू कसा आहे हे बघू नका, तो आहे ना देवाचा एवढंच बघा. दंडवत करून निघाल, तुमचा अनिष्ट चुकेल. देवाने स्पष्ट लीळेमध्ये सांगितलं. वाकून दंडवत केला तर अजून अजून त्याच्यापेक्षा जवळून गेला तर अजून, आणि एखादा काही पदार्थ दिला, काही आंबा दिला तर अजून गोमटे. आपल्याजवळ आसन तर करा ना मित्रांनो. अहो हात लावलं की 500 रुपये जातो, काहीच करत नाही ते. त्याला काही कळना, ते आपल्यालाच म्हणतं वर बघा, डोळे वाचवा, हा करा, जीभ दाखवा, आणि मग इलाज करत. खरंय खोटे मित्रांनो? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 10% आपण धर्म नाही करू शकत. आपल्याला जर 1 लाखाचं उत्पन्न आहे तर आपण 10,000 खर्च नाही करू शकत. 10 सोडा 1,000 नाही खर्च करू शकत देवासाठी. एवढं तरी ध्यानात घ्या मित्रांनो. आजपर्यंत केलं नसेल तर देवाला क्षमा मागा की महाराज मी करत जाईन, माझा अनिष्ट तरी चुकव. म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या संतांना दंडवत करत जा. पतित पावन दीन दयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापियामी, दया करी रे स्वामी. जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी.
दया करी रे स्वामी जावाचे ने जना दुखविले तीवाचा तुला दिले मी दया करी रे स्वामी देहाने हा कर्म कराया दास तुझा मी झालो पतित पावन दीनदयाळा दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी दया करी रे स्वामी श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। धन्य